नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांच्या प्रतिमांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. तमाम भारतीयाची एक संस्था बुद्धिस्ट सोसायटी अर्थात भारतीय बौद्ध महासभा या धम्म संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय मावपस्करनाथ आंबेडकर, धम्म संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरस रावलिया, धम्म संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता संघटनाचे अध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर, धम्म संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कुशल कार्याला माझा आणि आपला सर्वांचा सविनय जय भीम. आज या ठिकाणी वर्षवास प्रवचन मालिकेचं दुसरं पुष्प गुंफत असताना उपासक यांना देखील सर्वांना सविनय जय भीम करतो. बंधू आणि भगिनींनो, आपल्याला ज्ञात आहेच, 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धाने आपल्याला कर्म कसं असावं, मग हे कर्म त्याला पालीमध्ये म्हणतात कर्मनियम. मग हे माणसाचं कर्म कसं असावं याच्यावरती तथागत भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी मानवाच्या कल्याणासाठी आणि हितासाठी सुखकारक अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून या कर्माला कर्मयोग आणि त्यांचे नियम, कर्मयोग त्यांचे नियम सांगितलेले आहेत. प्रथम कर्म योग म्हणजेच काया वाचा मनाने परिशुद्ध राहणं. कारण आपण जर विचार जर केला, हे कर्म करत असताना आपल्याला सर्वप्रथम आपल्याला काया म्हणजे शरीर, ज्या वेळेला हे शरीर आमचं धष्टपुष्ट असेल त्यावेळेला आम्ही आमच्या मनावरती कंट्रोल करू शकतो. आणि मनावरती कंट्रोल केल्यानंतर त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या वाणीवरती देखील कंट्रोल करू शकतो. आणि म्हणून भगवान बुद्धाने त्याच वेळेला हे कर्मनियम सांगितलेले, कर्मनियम सांगितलेला आहे. त्याला कारण म्हणतात ना, हा कर्मनियम स्वीकारत असताना मग आमच्या वाणीद्वारे कोणाला रागाने बोलता कामा नये. कारण पंचशिलामध्ये सांगितलेलं बघा, कारण हे जे पंचशील दिलेलं आहे बऱ्याचशा अजूनपर्यंत आमच्या मानवाला मग ते पंचशील खायचं का प्यायचं हेच अजून कळलं नाही. आणि म्हणून हेच पंचशील तथागत भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी दिलेलं आहे. तेच पंचशील बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तर ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी अतंग असा परिश्रम घेतलेला आहे आणि अतंग असा परिश्रम घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी देखील त्यावेळेला हेच पंचशील मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या हितासाठी आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणूनच हा कर्मयोग म्हणजे क्रियाकर्म, आपल्या हातून क्रिया. मग ह्या क्रिया कशा झाल्या पाहिजेत,
आणि म्हणून एक गाथामध्ये सांगितलंय, सब पाप साकरण कुशल सोप संपदा सचित परियदोपन येतं बुद्धान शासन. आम्ही ज्या वेळेला कोणत्याही प्रकारचं पाप करणार नाही, पाप भिरवता, मग ते आमच्या सांगितल्याप्रमाणे वाणीनं असू द्या, मनानं असू द्या, डोळ्याला देखील असू द्या, मग हे सर्व क्रिया कर्म करत असताना मग आम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे का ज्या वेळेला मानवाच्या हितासाठी, मानवाच्या कल्याणासाठी जेव्हा आम्ही ज्यावेळेला चांगला विचार करतो, मग तिथं परत म्हटलंय बघा, कुशल सोप संपदा सचित परियोदपन येतं बुद्धान शासन. म्हणजे आम्हाला कुशल कर्म करायचं आहे, अकुशल कर्म सोडून द्यायचं आहे. जास्तीत जास्त आमच्या हातून कुशल कर्म कसं होईल, का जसं उदाहरण द्यायचं म्हटलं, माघारे ताई बघा, त्या देखील केंद्रीय शिक्षका झाल्या आणि केंद्रीय शिक्षका होत असताना त्यांनी देखील, मी ज्या वेळेला माघारे ताई एक आठवण म्हणून देतोय म्हणून काय मोठीची गोष्ट केलेली नाही. माघारे ताईला ज्या वेळेला केंद्रीय शिक्षकाला पाठवलं, मग त्यावेळेला ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्षा कासारेताई होत्या आणि त्यावेळेला मी ठाणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो, संस्कार विभाग. मला कासारेताईंनी फोन केला, अहो गुरुजी तुम्ही ज्या महिला पाठवल्या त्या उपशिक्षक आहे का? मला हो ताई, उपशिक्षक आहे, शाखेमध्ये कार्यरत आहे, काम करतात आणि म्हणून त्यांना केंद्रीय शिक्षणासाठी आपण का प्राधान्य द्यायचं नाही. आणि अशा पद्धतीने म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे का माघारे ताईने देखील कुशल कर्म केलेले होते त्यावेळेला अगोदरपासून. आणि म्हणून हेच आपल्याला कर्माचं एक प्रकारचं आपल्याला फळ मिळतं आणि हे कर्माचं फळ येत असतानाच, आणि म्हणून ह्या सर्व गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. आता आपल्याला बघायचं आहे कर्म नियम, म्हणजे कर्माचे नियम. कर्म हे चराचरा दृष्टीच्या अस्तित्वाचे व विनाशामुळे कारण आहे. कोणतेही कर्म कारणाशिवाय घडत नाही. कोणते कर्म असू द्या ते कारणाशिवाय कधीच घडत नाही, काहीतरी त्याला कारण असतं. आणि म्हणून तथागत भगवान बुद्धाने त्यावेळेला कार्यानुभव देखील सांगितलेला आहे. याच कार्यानुभवामध्ये का ज्याप्रमाणे चराचर दृष्टीचा म्हणजे सर्व दृष्टीचा आपल्याला अभ्यास करून आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी अंबारा तालुक्याचे खंडाळ गुरुजी देखील आलेला आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टी करत असताना मग त्यामध्ये आपण हा हेतुपूर्वक, कदाचित कधी कधी असं काही गोष्टी असतात हेतू नसताना देखील हेतुपूर्वक काही गोष्टी न कळत देखील केल्या जातात. आणि न कळत केल्यामुळे काय होतं, मग परत काय म्हणायचं, नाही हो माझं चुकलं हो, मला क्षमा करा हो. मग कधी कधी आम्ही असं म्हणतो, चूक करायचीच कशाला? कोणत्याही गोष्टीची चूक केल्यानंतर परत क्षमा मागायची. जसं की रस्त्याने चालतात, रस्त्याने चालता चालता काही काही लोक होतपूर्वक हेतुपूर्वक धक्का मारतात. आता तुम्ही विचार करा, समोर दिसतंय रस्ता व्यवस्थित आहे तरी पण आपण काय करतो, विनाकारण दुसऱ्याला धक्का देऊन जातो आणि मग काय म्हणतो, आय एम सॉरी, आय एम सॉरी, म्हणजे माझं काही चुकलंच नाही. मग म्हणजे आपण हेतुपूर्वक समजत असून देखील धक्का मारतो आणि परत काय म्हणायचं, माझं चुकलं. कसं काय चुकलं?
तुम्हाला डोळे दिलेले आहे, ऐकायला कान दिलेला आहे, सर्व काही तुमच्याकडे असून देखील तुम्ही जर म्हणत असेल नाही माझं काही चुकलंच नाही, सॉरी, अरे काय सॉरी सॉरी. आणि म्हणून आपल्याला चराचर दृष्टीचा विचार करून म्हणजे सर्वसाधारण चांगल्या गोष्टीचा विचार करून आपल्याला रस्ता पार करत असताना चांगला हेतू आपल्याजवळ ठेवावा, त्याला म्हणतात कर्म. मग कर्माचे योग जर आपण म्हटलं परत म्हटलेलं आहे तिथे, जसं कर्म कराल त्याचं फळ देखील मिळतंय, आहे की नाही? जसं कर्म कराल त्याचं फळ देखील मिळतंय. आणि आपल्याला वाईट कर्म जर केलं तर वाईट त्याचं फळ मिळणार आहे. चांगलं जर कर्म केलं तर चांगलंच फळ मिळणार आहे. त्यामध्ये फक्त एवढंच आहे, त्या फळ मिळण्यासाठी काही गोष्टीचं तत्काळ फळ मिळतं, काही गोष्टीचं उशिरानं फळ मिळतं, परंतु फळ मिळतं. आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना मग हे सर्व कर्म करत असताना बघा आपण थोडस जरा बाजूला जाणार आहे. भगवान बुद्धाने सांगितलं तर चांगलं कर्म करा. आणि हे चांगलं कर्म करत असताना तरी पण आम्ही काय करायचं, एखाद्या देवावरती विश्वास ठेवायचा, एखाद्या बाबावरती विश्वास ठेवायचा. अहो तुम्ही विचार करा, 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धाने देव नावाची, देव हे बघितलंच नाही कधी, मग आपण देवावरती विश्वास कसा काय ठेवायचा? दैवी चमत्कृती विश्वास ठेवणं म्हणजे त्याला अधर्म म्हटलेलं आहे. दैवी चमत्कृतीवरती विश्वास ठेवणे म्हणजे त्याला अधर्म म्हटलेला आहे. आणि ज्या वेळेला आम्ही त्या देवावरती कुठच्यावरती विश्वास ठेवणारे त्याला म्हणतात धम्म. आणि म्हणून आम्हाला ज्या प्रकारे आमच्या समोर काया वाचा मनाने कुशल कर्म करा, अकुशल कर्म करू नका. मग अजून सांगितलं काया शरीर, मन, वाणी. आता ह्या वाणीद्वारे आपल्याला परत आपण विचार करूया. वाणीद्वारे जर समजा आपण सहजपणे एखाद्याचं मन दुखावलं, आता बघा मी परत उदाहरण देतो. खरात गुरुजी मगाशी म्हटले तेव्हा केंद्राने विषय पाठवले, मी त्यांना काय म्हटलं, मी रागवलं का नाही रागवलं? मग काय म्हटलं, ठीक आहे गुरुजी काय हरकत नाही, ऍडजस्ट करून घेऊ आपण. म्हणजे सौम्य भाषा झाली. आणि जर समजा तिथे जर समजा मी म्हटलं असतो नाही 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 मी तालुक्याचा अध्यक्ष आहे आणि आम्ही सांगतो त्याच पद्धतीने झालं पाहिजे, याला काय म्हणतात, त्याला कर्मयोग म्हणत नाही. त्याला कर्मयोग म्हणत नाही, तर त्याला काय म्हणतात, अतिरिक्तपणा, अतिशोक्तपणा. मी कोणीतरी आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी न करता आपल्याला काय करायचं आहे, साध्या आणि सोप्या गोष्टीमध्ये गुरुजी ठीक आहे आपण ऍडजस्ट करून घेऊ. इथे म्हटलं बघा कधी ना कधी असं बघा आपल्याला कधी कधी काही गोष्टी अशा असतात माहिती देखील असतं. म्हणून तथागत भगवान बुद्धाने म्हटलं बघा, वैराने वैर वेराने वेराने संमती कुचलंच वेरानच संमती एस दम सनातनो. म्हणजेच वैराला वैर कधी संमत नसतो, तर तो चांगल्या गोष्टीने संमत असतो. आणि म्हणून आपण जर बघितलं आज भारताला थोडासा जर आपण विचार जर केला, विरोधाचा प्रकार बाहेर देशामध्ये जर आपण जर बघितलं, बाहेर देशामध्ये बुद्धाला स्वीकारलंय ना, बाहेरच्या देशामध्ये बुद्धाला स्वीकारलं
आणि त्याच्यामुळे ते काय म्हणतात, आम्हाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा. आमच्या भारत देशाची बाकी परिस्थिती वेगळी. आम्ही एक प्रकारचं हाच भारत देश विकू लागतं. गेल्या विषयामध्ये म्हटलंय, विश्वगुरु तथागत भगवान बुद्ध काय सांगतो आता मी लक्षात घ्या थोडस. धम्मसंस्थेने का ज्या वेळेला हा विषय दिलेला आहे, मग धम्मसंस्थेने विषय का दिला, विश्वगुरु कोणाला म्हटलेला आहे. मग आम्ही विश्वगुरु या साधूला म्हणतोय, त्या साधूला म्हणतो, कधी कधी म्हणतो. गुरुची व्याख्या करत असताना मी कालच्या प्रवचनामध्ये कृष्णकरमध्ये सांगितलं, हाच विषय विश्वगुरु तथागत भगवान होता हा विषय दिला. मी माझ्या पद्धतीने विषय देत असतो आणि अगोदर मी वाचन करतो आणि वाचन केल्यावरती त्याच्यावरती स्पष्टीकरण करत असतो. मग आता तुम्ही सांगा, विश्वगुरु जगामध्ये तथागत भगवान बुद्ध झालेले अगोदर 4,500 वर्षापूर्वी, त्याच्यानंतर ह्या जगामध्ये या धर्तीवरती कोणी असं गुरु नाही. दुसरी गोष्ट, कधी कधी आम्ही असं म्हणतो, धम्मसंस्थेने नेमकं काय सांगायचं आहे का, धम्मसंस्थेला आम्हाला पटवून द्यायचं आहे का विश्वगुरु म्हणजे कोण. बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलेले बघा. कारण गुरु बाबासाहेब आंबेडकरांना देखील गुरुची व्याख्या कळली होती आणि गुरुची व्याख्या कळत असताना मग बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त गुरुस्थानी, लक्षात घ्या, गुरुस्थानी आणि गुरु याच्या देखील तफावत आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु कोणाला मानलं सांगा, कोणाला मानलं गुरु. बाबासाहेब आंबेडकरचे गुरु कोण, संत भगवान बुद्ध, दुसरे कबीर, तिसरे मग का गुरु मानलं बाबासाहेब आंबेडकर. फक्त बाबासाहेब आंबेडकरांना भगवान बुद्धांचे विचार ते सांगत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरुस्थानी याच्यासाठी मानलं का भगवान बुद्धांचे विचार ते सांगत होते आणि म्हणूनच त्यांना मग पहिले बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, पहिले माझे गुरु कोण, तथागत भगवान बुद्ध, दुसरे कोण संत कबीर, तिसरे कोण महात्मा ज्योतिराव फुले. ह्याच गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्याला वर्षभर प्रवचन मालिकेमध्ये सुरुवातीला समजून सांगायचं आहे. आणि म्हणून हा कमनियम सांगत असताना पर्यंत म्हटलं बघा, आतोमये सभ्येत्वं सतम सुखं कामं परिसानुकम्यनोत्मेत सभ्ये मतुच भावयेत. म्हणजेच मी कोणत्याही प्रकारचं वाईट चिंतणार नाही किंवा त्याचा वाईट गोष्टी करणार नाही. मनामध्ये उच्च नीचाचे भेदभाव किंवा विषमभाव असेल तर मनुष्य समतेने वागणार नाही. म्हणून आपल्यामध्ये ज्या काय गोष्टी उच्च नीच, आज आपण जर बघितलं भारत देशाचंच आपण परत उदाहरण घेऊया. याच भारत देशामध्ये उच्च नीचता खूप प्रकार चालू आहे. मी मोठा तो लहान, आणि म्हणून भगवान बुद्धाने इथे देखील म्हटलंय उच्च नीचतेला स्थान नाही. आणि म्हणून त्यामध्ये भेदभाव देखील करायचा नाही. मनुष्य हा समतेने वागला पाहिजे, समता, विषमता नाही. मनुष्य हा समतेने वागला पाहिजे. मग आपण म्हणतो समता, बंधुत्व, स्वतंत्र आणि न्याय. ह्याच गोष्टीला बाबासाहेब आंबेडकरांनी देखील उत्तेजन दिलेलं आहे. नंतर म्हणता नच्च उच्च बसलो होती नच्च होती ब्रह्मनो कामना वत्सल होती कामना होती ब्राह्मणो. म्हणजेच कर्मासाठी मनुष्याप्रमाणे स्वरूपाचा आत्मविश्वास दाखवून लोक त्या गोष्टी करणार. नंतर म्हटलं आताही आत्तानो नात कोई नात पये शियो.
आताई आतनो नातो कोई नातो पै शिओ आतने सुनंत नातो लभाते दुलम. त्याचा मराठीमध्ये अर्थ असा आहे, माणसाचे वाईट कर्म स्वतःच्याच कडून घडत असतात. काय म्हटलंय? माणसाचे वाईट कर्म स्वतःकडून घडत असतं. माणसाचा स्वतःमुळेच अधपात होतो. पराभव सूत्रामध्ये सांगितलं बघा. भगवान बुद्धाने पुढे पराभव सूत्र देखील आपल्याला सांगितलेले आहे आणि त्याच पराभव सूत्रामध्ये सांगितलंय त्या माणसाचा पराभव कसा होतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.